आजच्या लेक्चरमध्ये आपण आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात आपण आयसोटोपपासून करू. ऑल द आयसोटोप ऑफ एन एलिमेंट हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर न्यूक्लियाय. आयसोटोपमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स हे सारखे असतात, पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे मात्र डिफरंट म्हणजेच वेगवेगळे असतात. हे पहिलं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. ही गोष्ट समजते का बघा, की प्रोटॉनची संख्या आहे ती काय असेल, सारखीच असेल, पण न्यूट्रॉनची संख्या आहे ती मात्र काय असेल, डिफरंट असेल आयसोटोपमध्ये. यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात घेण्यासारखी आहे, ती कोणती बघा, प्रोटॉन नंबर इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. प्रोटॉनची संख्या ही ॲटॉमिक नंबर एवढीच असेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अगेन यानंतर मी आणखी एक स्टेटमेंट आयसोटोप बद्दल लिहितोय. कोणतं स्टेटमेंट बघा, आयसोटोप हॅव सेम पोझिशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच एक्झिबिट सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. या वाक्याचा अर्थ असा होतोय की आयसोटोपची पोझिशन ही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सारखीच असेल, पण केमिकल प्रॉपर्टीज ह्या पण काय असतील, सारख्याच असतील. हे लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोपची पोझिशन हे सारखीच असणार. कार्बन जर घेतला तर तुम्हाला आयसोटोप एकाच ठिकाणी पाहायला मिळतील, जी काय कार्बनची पोझिशन असेल ती. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा काय असतील तर सारख्याच असतील यांच्या. ठीक आहे. तर सुरुवातीला मी आयसोटोपचं एक्झाम्पल घेत असताना आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला ह्याच्यावरून डेफिनेशनवरून किंवा ह्या पॉईंट्सवरून एवढे मुद्दे क्लिअर नाहीत होणार. याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघावं लागेल. म्हणून मी पहिलं एक्झाम्पल घेतोय, तो कोणता आहे, कार्बन 12. हे पहिलं एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवा. आता कार्बन 12 हा काय आहे तर मास नंबर आहे कार्बनचा. हे लक्षात घ्या. जो मास नंबर आपण कुठं लिहितो तर डाव्या बाजूला वरती लिहितो, ज्याला आपण सुपरस्क्रिप्ट असंही म्हणतो. आणि कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर 6 आहे तो काय करतोय, आपण डाव्या बाजूला खाली लिहितोय, की ज्याला आपण काय म्हणतो, सबस्क्रिप्ट असंही म्हणतोय. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर मी काय करणार आहे, एक डिफरंट कॉलम्स करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला कॉलम हा असेल ॲटॉमिक नंबरचा. हे लक्षात ठेवा. इथं कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 6 आहे, म्हणून ह्या ॲटॉमिक नंबरच्या कॉलममध्ये मी 6 ही व्हॅल्यू पुट करणार आहे. यानंतर पुढचा कॉलम मी करणार आहे ॲटॉमिक मास नंबरचा. इथं कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12, म्हणून मी 12 ही व्हॅल्यू पुट करणार आहे. आता यानंतर मी शेवटचा कॉलम करणार आहे ते नंबर ऑफ न्यूट्रॉन्सचा. न्यूट्रॉन्स कसे कॅल्क्युलेट करतात आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे ते मी याच्यामध्ये लिहिणार आहे. पहिली गोष्ट, न्यूट्रॉन कॅल्क्युलेट कशी करतात हे बघूया. N इज इक्वल टू A मायनस झेड. आता एचा अर्थ होतो ॲटॉमिक मास नंबर आणि झेडचा अर्थ होतो ॲटॉमिक नंबर. आता इथं तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर पण दिसतोय कार्बनचा आणि ॲटॉमिक नंबर पण दिसतोय. इथं C12 मध्ये कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12 आणि ॲटॉमिक नंबर कार्बनचा आहे तो आहे 6. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. ॲटॉमिक मास नंबर आहे 12 आणि ॲटॉमिक नंबर आहे 12. या दोघांची वजाबाकी केली म्हणजेच 12 मायनस 6 जर मी केलं तर आन्सर येईल 6 आणि ही असेल न्यूट्रॉन्सची संख्या. हे लक्षात घ्या. आता आपण कार्बनचा पुढील आयसोटोप पाहू. पुढील आयसोटोप आहे C13. ठीक आहे. यामध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा सारखाच असणार आहे 6 अगेन. ठीक आहे. मास नंबर मात्र बदलला आहे, की जो काय 13 आहे. या दोघांची वजाबाकी आपण केली, 13 मायनस 6 जर केलं तर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या मिळेल, ती असेल 7. यानंतर आपण शेवटचा आयसोटोप म्हणजेच कोण, C14 हा पाहू. या आयसोटोपमध्ये अगेन ॲटॉमिक नंबर हा सारखाच असेल 6. ॲटॉमिक मास नंबर बदललेला आहे, तो आहे 14. आता या दोघांची जर वजाबाकी केली मी, 14 मायनस 6 हे जर केलं तर ही संख्या मिळेल 8. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की न्यूट्रॉनची संख्या आहे ती कंटिन्युअसली बदलते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये न्यूट्रॉनची संख्या होती 6, दुसऱ्या केसमध्ये आहे 7 आणि तिसऱ्या C14 मध्ये आहे 8. म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या कंटिन्युअस बदलल्यामुळं हे काय तर आयसोटोप आहेत. आयसोटोपची डेफिनेशन हीच आहे की प्रोटॉनची संख्या सारखी आहे पण न्यूट्रॉन बदलते. ठीक आहे. मग ह्या तिन्ही एक्झाम्पलवरून आपल्याला काय कळतं, इथे न्यूट्रॉनची संख्या बदलली आहे पण प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर सारखा आहे, पण न्यूट्रॉनची संख्या किंवा मास नंबर हा डिफरंट आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार तर आयसोटोप असं म्हणणार. हे लक्षात घ्या. ठीक आहे. यानंतर आपण पुढची टर्म पाहूया.
पुढची टर्म कोणती आहे तर आयसोबार. याच्यामध्ये मी पहिलं स्टेटमेंट लिहितोय, द ॲटम्स ऑफ अ डिफरंट इलिमेंट हॅव्हिंग सेम मास नंबर. आता अगेन इथं बघा सेम मास नंबर म्हणजेच काय, मास नंबर सारखा आहे बट डिफरंट ॲटॉमिक नंबर आर कॉल्ड ॲज आयसोबार. याच्यामध्ये मास नंबर सारखा आहे, ॲटॉमिक नंबर आहे तो डिफरंट आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण काय करणार, याच्यात पण आपण काय करू, पुढचं स्टेटमेंट एक पाहू. आयसोबार्स आर डिफरंट इलिमेंट. आता हे लक्षात घ्या की आयसोबार हे काय तर वेगवेगळे इलिमेंट असतात, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. यानंतर आपण तिसरा पॉईंट पाहू, तो कोणता आहे तर दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतील आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जागा पण काय असेल वेगवेगळी असेल, हे लक्षात घ्या. आयसोटोप एकच जागा होती, सारख्याच केमिकल प्रॉपर्टी होत्या, पण आयसोबार मात्र तसं नाही आहे. आयसोबारमध्ये काय पोझिशन पण वेगळे आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आणि केमिकल प्रॉपर्टीज पण काय आहेत वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अगेन मी काय करतो, आयसोबारसाठी सुद्धा काय करतो तर एक टेबल करतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे कॉलम्स करणार आहे. याच्यात पहिला कॉलम असेल आयसोबार्सचा, ठीक आहे, आणि दुसरा कॉलम असेल ॲटॉमिक नंबर, तिसरा कॉलम असेल ॲटॉमिक मास नंबर, चौथा कॉलम असेल नंबर ऑफ प्रोटॉन्ससाठीचा आणि शेवटचा असेल नंबर ऑफ न्यूट्रॉन्ससाठीचा. यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल पाहूया. कोणतं आहे पहिलं एक्झाम्पल तर C14. अगेन काय असेल तुमचा मास नंबर असेल. कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे 6, मास नंबर आहे 14 आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स हे तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर एवढेच असतात, म्हणून काय नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील 6 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे मात्र 8 असतील, हे लक्षात घ्या. यानंतर आपण पुढील आयसोटोप N14 हा पाहू. पहिले एक्झाम्पल झाले C14 कार्बन 14चं. आता दुसरे एक्झाम्पल आहे नायट्रोजन 14. यांच्या दोघांच्या मध्ये बघा मास नंबर हा सारखाच आहे, कार्बनमध्ये पण 14 आहे, नायट्रोजनमध्ये पण 14 आहे, पण ॲटॉमिक नंबर वेगळा आहे. म्हणजेच हे दोघे एकमेकांचे काय आहेत तर आयसोबार्स आहेत, हे लक्षात घ्या. अगेन मी नायट्रोजनसाठी ह्या टर्म्स लिहितोय. बघा ॲटॉमिक नंबर आहे तो 7, मास नंबर 14, नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील 7 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतील अगेन 7. हे दोन्ही एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपले एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मास नंबर एकसारखा, अगेन ॲटॉमिक नंबर वेगवेगळा, म्हणून ह्या दोघांनाही आपण काय म्हणतोय आयसोबार असं म्हणतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर आपण काय करू, शेवटची टर्म या लेक्चरमधली कोणती आयसोटोन ही पाहू. ठीक आहे. आयसोटोनमध्ये मी पहिले स्टेटमेंट लिहितोय, द ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर न्यूक्लियाय इज कॉल्ड ॲज आयसोटोन्स. याचा अर्थ काय होतोय बघा, जर दोन वेगवेगळ्या इलेमेंटकडे सारखेच न्यूट्रॉन असतील तर ते काय आहेत एकमेकांचे आयसोटोन्स आहेत. आता अगेन हे पण काय, ह्याच्यासाठी पण मी एक टेबल करणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. इथे पहिलं एक्झाम्पल बघा कोणतं आहे, मी बोरॉन 11चं घेतोय. याचा ॲटॉमिक नंबर आहे 5 आणि मास नंबर आहे 11 आणि तुम्ही मास नंबरमधून ॲटॉमिक नंबर वजा केला म्हणजेच 11 - 5 हे जर केलं तर न्यूट्रॉनची संख्या येईल 6. इथं न्यूट्रॉन किती आहेत तर 6 एवढे आहेत बोरॉन 11मध्ये, हे लक्षात ठेवा. यानंतर मी दुसरे एक्झाम्पल पाहतोय कार्बन 12चं. ठीक आहे. याचा ॲटॉमिक नंबर अगेन कार्बनचा किती आहे 6 आहे आणि मास नंबर आहे 12. मग 12 - 6 हे जर केलं तर अगेन न्यूट्रॉनची संख्या येईल 6. ठीक आहे. इथं न्यूट्रॉनची संख्या पण काय असेल 6 ही असेल, हे लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्याला हे समजतं बघा डेफिनेशन काय आहे आयसोटोनची, तर दोघांच्या मध्ये काय पाहिजे सारखे न्यूट्रॉन्स पाहिजे. इथं बोरॉन 11मध्ये पण 6 न्यूट्रॉन आहेत आणि कार्बन 12मध्ये पण 6 न्यूट्रॉन आहेत, म्हणून हे दोघे एकमेकांचे काय आहेत तर आयसोटोन्स आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण आजच्या लेक्चर पुरतं इथंच थांबू. बाकीच्या नवीन टर्म्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.